उजनी आणि नीरा हा दोन्ही बॅरेजतून आता पाणी सोडण्यात आलेली आहेत. आता दोन्ही मिळून आता संगममध्ये तर 1,40,000 विसर्ग आहेत आणि आता पंढरपूरमध्ये आता 80, 85, 90 असं वाढ होत आहेत आणि जे काही संगमचा जो विसर्ग आहे तो इथे पण पुढच्या 6 तासमध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही पूर्ण नियोजन आम्ही पंढरपूरमध्ये केलेली आहेत. आता पण प्रांत आणि सीओ नगरपालिकाचा आढावा घेतला होत्या आणि प्रत्येक 10,000 क्युसेक्स वाढत असताना काही काही उपाययोजना करायला पाहिजे. पूर्ण आमच्याकडे प्लॅन ऑफ ॲक्शन रेडी आहेत. आमच्या रेस्क्यू बोट्स इथे जवळपास 18 रेस्क्यू बोट्स इथे आहेत. SDRFच्या टीम आहेत. तर सगळ्या यंत्रणा आहेत. मी सोलापूरकरांना खास करून पंढरपूरच्या आजूबाजू गावाच्या आणि पंढरपूर नगरपालिकाच्या लोकांना मी सर्वांना मी आवाहन करतोय की आता विसर्ग मोठ्या प्रमाणे वाढणार आहे. जवळपास 1,40,000 पर्यंत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी नदीमध्ये जाण्याचं पूर्णपणे अवॉइडच करा आणि खूप महत्त्वाचं असेल तरी तुम्ही खूप काळजीपूर्वक जावा आणि वाटलं तर तुम्ही अवॉइडच करा.